खरी मजा आता सुरू आहे. ऐका, शायराला ते म्हणतात की मी 5-5 गवळणी आणतो म्हणतात एका शायराला. काय मोठे कवी म्हणजे सुकट बोंबील चिकन मटण सगळा घेऊन येतात. आमच्याकडे तसा काही नसतो. आमच्याकडे एक प्रेमाची आणि दुसरी नियमाची डिशक्या भाक लगेच डुकर जाग्या वाढवा. आमच्याकडे जास्त काही नसतं. सुकट बोंबील आमच्याकडे खातो आम्ही वाराला, नाही सर आज रविवारच. पण मी 5-5 6-6 गवळणी नाही आणत. एक प्रेमाची आणि दुसरी नियम धरून नियमाची. हा अगदी जीवानी लागला पाहिजे. दोनच असतात माझ्याकडे. त्यातली एक तुम्हाला ऐकवतो, तुमच्यासाठी आणली होती या लोकांसाठी माझ्या. पण तुम्ही त्या विषयाची जोपर्यंत सांगितलंय अजून तुम्ही म्हणा चला हा परत तोच बोलतो नाही. जोपर्यंत तुम्ही तो विषय बोलणार नाही शाहीर मला उत्तर मी दिलंय. खाट्यावरली वाट्यावर मी कशी आणली ती बघा. हा उत्तर जागेवर दिलेलं आहे तुम्हाला. त्या विषयाची दिलगिरी नाही व्यक्त करत तोपर्यंत तुम्हाला ह्याच गवळणी. आज तुमच्यासाठी विषय कसा आणला तो ऐका. चल माधव घेऊया आता बा. खाली 4 लावतो तो. खाली 4 घे. माझ्या घनश्यामाला रेकॉर्ड करून घ्या. टाकायची ना. हरिया माझ्या घनश्यामाला या राधेच्या प्रेमाला. शब्दांचा शब्द तुम्हाला आणेल मी गवळणी निश्चितपणे आहे. पण तुम्ही ते बोलाल तेव्हा मला ते पाहिजेच तुमच्याकडे. माझ्या घनश्यामाला या राधेच्या प्रेमाला कोणी पाहिलं का सांगा. कोणी पाहिलं का सांगा. नाही भेटाया गेले मी काल. वाले नाही भेटाया गेले मी काल. मग फुगवून दोन्ही गाल. नाही भेटाया गेले मी काल. मग फुगवून दोन्ही गाल. गेला करून नंदा रागाने हा श्रीरंगा. कुणी पाहिलं का सांगा. कुणी पाहिलं का सांगा. मी तुम्हाला देणार. ऐका तुमच्या ठिकाणून वेगळे. माझ्या माय बोलायचा मंडळाने सांगितलंय मला. बरीच लोक आली होती भेटायला. आम्हाला लोकांना घेतो तो प्रसंग. माझ्या माय माऊल्या आहेत. माझ्या हिंदू देवदेवतांची विटंबना करणार नाही. पण विषय कसा देतोय तर बघा. मराठी भाषा आहे माझी. काय सांगू माझ्या मराठीची कौतुके. आणि अमृतात ही पैदा जिंके. ज्ञानेश्वरांची ओळी आहे. शब्दांचा खेळ करणार छळ करत नाही जोपर्यंत तुम्ही सुधारणार नाही. काय म्हणतो ऐका कोण. लाव खाली 5 वरती. खाली बंद लाव. वरती लाव. रिक्षात बसले टॅक्सीत बसले सगळ्यांना चाल ही माहीत हाय. पुणे कशाला याच्यात घालवायचा. बोलायचा का ना कळेला बोला नाही या लवकर. दीपक जाऊन चिपक. ऐका अरे धरू नको पाट आणि सोड माझी वाट. गडा धरू नको पाट आणि सोड माझी वाट. लांब हो रे जरा तसा लांब हो रे येऊ नको मागान. विषयाला विषय दिले फक्त म्हणायचं भागाला भाग. देताना फाटलेले आहेत 3 हात. काय ते आपली विचारा त्यांना. मी यांच्याकडे शबरी गायले. शबरी लांबोरे खाते उष्टी. लांबोरे खाते उष्टी माझी हा लांबोरे. भाग नाही दिली. 2 रेड्यांची झाली झोपी बघून चांगली ते बी नाही भाग दिली. काल त्यांना रणकीच्या महाभारतातला गायला. मेनकेला रंडी म्हणतात. भाग आहे तो
भाग आहे तो. तुम्हाला भागाला भाग तशी तुमची भागमभाग करी सचिन बुवा म्हणतात मला. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या शक्तीचा झेंडा पडून देणार ना. असे किती लांबवर येतील किती जातील. ऐका, ठरू नको पाट आणि सोड माझी वाट, लांबवर येऊ नको मागानं. अशी जाईन वाऱ्याच्या वेगानं, अशी जाईन वाऱ्याच्या वेगानं. तुझ्या आई जवळ जाईन, तुझ्या आई जवळ जाईन रागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं. तुझ्या आई जवळ जाईन रागानं. धरू नको पाट आणि सोड माझी वाट, धरू नको पाट आणि सोड माझी वाट, लांबवर येऊ नको मागानं. अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, मी अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं. तुझ्या आई जवळ जाईल रागानं, अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं. आई जवळ जाईल रागानं, अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं. आई जवळ जाईल रागानं, अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं. आई जवळ जाईल रागानं. शिवसेना बोडो दासोळ विभाग त्या ठिकाणी पालकर मला सुद्धा दुबईत आले हा कार्यक्रम पाहण्यासाठी. बरोबर, जरा शांत. दुबईत आले, दुबईत कार्यक्रम पाहण्यासाठी मानगावातून. आणि कार्यक्रम सुद्धा देणार मला निश्चितपणे माहिती आहे. या गर्दीमध्ये उपस्थित असतील आणि शिवसेना शाखा वडो दासोळ यांच्या माध्यमातून दादांची फरमाईश त्यांनी मला सांगितलेली आहे. पालकर दादांनी त्यांनी जर निश्चितपणे पोहोचवली गाण्याचा प्रयत्न करेन. विषय कसा म्हणतो बघा. तिच्या कानात घालीन सगळं, तिच्या कानावर घालीन सगळं. गड्या वाटेल तुझा रे वेगळं, गड्या वाटेल तुझा रे वेगळं, गड्या वाटेल तुझा रे वेगळं. जरी लागू दे जीवाली लागलं, जरी लागू दे जीवाली लागलं. तरी सांगीन तिला मी मागलं, सारं सांगेन तिला मी मागलं, सारं सांगेन तिला मी मागलं. देईल जोड आणि मोडील घोड. जोड म्हणजे काय? पहिल्या बैलांची जोड नाही, जोड माझ्या. हा, आई देऊ शकते. हा, आई आहे म्हणून ज्याला आई नाही त्याला काही नाही. ऐका, देईल जोड आणि मोडील घोड. पुढचा विषय का? डाग देईल बिबुयाच्या डागानं. कसा आहे? छान जोडीत नाही. सचिन बोला म्हणते, सचिन बोला म्हणतात मला. अरे देईल जोड आणि मोडील घोड, डागेल बिबुयाच्या डागानं. मी अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं, अशी निघेन वाऱ्याच्या वेगानं. आई जवळ जाईल रागानं, निघेन वाऱ्याच्या वेगानं. आई जवळ जाईल रागानं, निघेन वाऱ्याच्या वेगानं. आई जवळ जाईल रागानं, निघेन वाऱ्याच्या वेगानं. आई जवळ जाईल राधा म्हणते कृष्णाला, धरू नको पाय, सोड आमची वाट, लांब हो रे, आमच्या वाटेत काय येऊ नको, लांब हो रे. याला काय बोलत नाही, येऊ नको आमच्या मागाने, आमच्या पाठीवर काय येऊ नको. अशी निघेन, अशीच जाईल, जर आम्हाला छेडशील अशीच जाईल. निघेन वाऱ्याच्या वेगानं, तुझ्या आई जवळ जाईल. आणि सांगून राहिला काय विषय आहे, काय लागण्यासारखा विषय आहे. मराठी
मराठी भाषा आहे माझी आणि मी काय वाईट काय बोललो नाही, वावगं नाही, कमरेच्या खाली तर मी बोलत नाही. तुम्हाला माहिती आहे आमचे कार्यक्रम शाहिरांचं सुद्धा चालतात आणि एवढा शक्तितुरा व्हायला पाहिजे. भजनात मारामाऱ्या करायला लागलेत लोक, मग शक्तितुरात एवढं नको व्हायला, कशाला राग यायला पाहिजे यांना. आणि मग ते कुठंतरी मग हात चुकतोय कुठं बघायचं आणि मग कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवायची झाड गोळ्या. झुकणारा सचिन बुवा नाही, माझ्या बापानं मला शिकवलंय आग्र्यावरनं सुटका कशी करून घ्यायची. शिवरायांचा मावळा हा एक 2 पावलं मागे पण अशी झडप टाके, 2 पावलं सभा मागे पण अशी झडप टाके. माझ्या आमच्या बापानं शिकून गेला, शिवरायांचा मावळा आहे मी. आग्र्यातून सुटका कशी करून घ्यायची हे मला माहिती आहे. दादांच्या माध्यमातून सुशांत दादा 1000 आले. आज सगळ्या मोठ्या छोट नोटा येतात, बारीक नोट ना. बघा ही एक आली, हे आली बघा, मोठीच आहे. सचिन बुवा कट्टर फॅन, सायली सुजित घडशी लाभोरेची बाटली गेली, उत्तर नाही देईल. बक्षीस अरे साईंच्या माध्यमातून सचिन बुवा फॅन, सायली सुजित घडशी लाभोरेची बाटली गेली 500 रुपये. ऐका दादा मला वेळ द्या, फक्त मला दुसरी बारी नाही करा दिली तरी चालेल. राज पालकर, प्रज्वल वडेकर, आर्यन बागवे, मानगाव रायगड, फरमाईश चल रे गोपाळा. ऐका माहिती आहे का, मोजत्रा मोठीच नोट आहे ती पण 4-5 नोट आहे. ऐका रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी, लय भारी नमन गोवांच्या आवाजसाठी निर्माता यांच्या माध्यमातून हे तुमच्या मायबापांचं प्रेम आहे माझ्या. या मित्रांनो 9 महिन्याची बायको प्रेग्नेंट आहे सुशांत दादांची, पण सचिन बुवा किती प्रेम आहे बघा. 9 महिन्याची. हे कपडे आहेत ना, कपडे 5 वर्ष दरवर्षी 2 ड्रेस येतात, 2 ड्रेस दरवर्षी न चुकता. शर्टोन गवळी म्हणून पोरगा आहे, गवळी समाज असतात. दरवर्षी न चुकता जॅकेट सकट शिवून मापाचे दरवर्षी 5 वर्षात 1 रुपयाचा खर्च नाही केला या ड्रेससाठी. या ठिकाणी पालघरला आले बुवा, म्हणतात पोरांना काय आणू, परफ्यूम आणू बुवा, दुबईतून बॅटरी आणू. काय हो लोकांचं प्रेम. योगेश आता कनावशे चेन्नई मधून परवा आले, सत्तेसाठी लाचार झाले. या गाड्यावर 5,500 रुपये उधळून गेला. 5,500 रुपये दाताना सांगून गेला बुवा फॅमिलीला घेऊन या, विमानाची तिकीट काढून देतो. हे प्रेम नाही तर काय लोकांचं, हे काय चला होते म्हणून हे नको गवळण पटवून दिले. मुख्य गावाकडे येऊया चला, ज्यासाठी रात्रभर जागलोय 5 वाजेपर्यंत. कुणाची जिरवायची किंवा त्यांनी हे केलंय म्हणून हे करायचं नाही. 2 वर्ष झगडतोय यासाठी, 2 वर्ष झगडतोय. ऐका माझा लेखी विषय शाहिरांना मी दिलेला आहे, लेखी विषयात स्वरूपात आहे. मी बुवांना विचारलेला आहे. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय. सन्माननीय धनावडे माऊली आलेले आहेत. त्यांनी मला भाग देण्याचा प्रयत्न केलाय. जरासंध, भगीरथ, गणपती आणि बरेच बळीराम वगैरे अशा काही गोष्टी मला त्यांनी दिली. मी जातीवंत शक्तीवाला आहे. आम्ही शक्तीवाल्यांचीच परंपरा आहे, ज्यांनी 5 वर्षात काढू बघा, ज्यांनी प्रश्न मान्य केला. मी एक माझा मान्य केला. आज तुमची पाळी आहे, आज तुमची वारी आहे. ऐका कशी ती शाहिराने मला प्रश्न विचारला. मी प्रश्नपद गाणार नाही, त्याचा वेळ 5-6 मिनिटं मला तुम्ही ह्या देवा. मी प्रश्नपद नाही गाणार, हो घेतोय, प्रश्नपद गाणार नाही. वाचा विषय आहे माझ्यावर. गेले अनेक वर्ष अनेक शाहिरांकडे विषय आहे. शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही. असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. देव एक राजा आणि त्याचा परिवार, अशी पौराणिक स्वरूपातील कथा, वरदानाची सविस्तर ग्रंथकथा आहे. तसेच शंकर, खंडोबा, ज्योतिर्लिंग वगैरे सांगू नये असं त्यांचं म्हणणं आहे. निश्चित ऐका मित्रांनो, बळीराजा थोडक्यात सांगतो आता, जास्त घेत नाही. उत्तर फार मोठं एका वाक्यात नाही देऊ शकत. वाक्यात एकाच आहे उत्तर, पण त्याचं विश्लेषण आहे ना, ते कसं काढलंय ते तुम्हाला आवर्जून सांगतो. नागरी बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, प्रल्हादाचा पुत्र, हिरण्यकश्यपूच्या कुळातला, राक्षस कुळातला होता. फार ज्ञानी राजा होता, पण फार न्यायी राजा होता. पण निश्चितपणे त्याच्या कुळात कोणी, त्याच्या राज्यामध्ये कोणी दुःखी नव्हतं मित्रांनो, कोणीच दुःखी नव्हतं. पण त्याची एक महत्वाकांक्षा होती, जशी बुवांची आहे. जशी बुवांची महत्वाकांक्षा, तशी त्याची महत्वाकांक्षा काय होती की तिन्ही लोकांवर मी राज्य करणार, तिन्ही लोकांना मी माझ्या अधिपत्याखाली आणणार. आणि म्हणून त्यानं स्वर्गावर आक्रमण केलं. इंद्राला इंद्राच्या सिंहासनावरून खाली कोसळवलं, खाली काढलं. इंद्र दरदर भटकतो.
दर भटकतोय. इंद्राची आई गेली श्रीहरी विष्णूकडे. इंद्राची आई गेली श्रीहरी विष्णूकडे. विष्णुदेवाला विनंती करते, देवा म्हणे काय हे मातवलंय तुम्ही, काय हे माजवलंय या बळीराजाने, काय मातवलंय हे, तर त्याचा तुम्ही बंदोबस्त करा. विष्णूने नारायणाने त्या मातेला शब्द दिला की तुझ्या पोटी मी जन्म घेईन. आणि वामन रूपी तो अवतार झाला. वामन रूपी अवतार झाला. त्या अवतारानं बळीराजाकडे तो गेला. त्याचे गुरु, बळीराजाचे गुरु शुक्राचार्य म्हणजे हा वामन साधारण माणूस दिसत, बटूक हा साधारण दिसत, हा म्हणे विष्णू आहे. पण बळीराजा काय नाही होता, तो त्याच्या दारात आलेला माणूस कधी विनमुख परत जाणार नाही, त्याची श्रद्धा होती, त्याचं व्रत होतं हे. म्हणतो चला असू द्या देवा, म्हणजे गुरुवर्यांना म्हणतो शुक्राचार्यांना, असू द्या विष्णू आला म्हणून काय झालं. आणि जर आज देवांचा देव नारायण जर माझ्या दारात मागण्यासाठी भिक्षुकसाठी आलाय आणि मी देऊ नये म्हणताय, मी देणार. आणि मग वामनाने तीन पावलं जमीन मागितली. 3 पावलं जमीन मागितली. पहिल्या पावलामध्ये जमीन व्यापली, सगळी पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण स्वर्ग ब्रह्मांड व्यापलं. वामन म्हणतो आता तिसरं पाऊल ठेवून कुठे म्हणतो. बळीराजा शेवटीला नाही होता, निश्चय होता. तो म्हणतो ठेव माझ्या डोक्यावर, आता काय करू. आणि मग वामनाने तिसरा पाय डोक्यावर ठेवला आणि मग त्या बळीला पाताळात घाललं. इथपर्यंत कथा मला मिळाली मित्रांनो. मी खरोखर धनावडे दादांना मी खरोखर सॅल्यूट, हॅट्स ऑफ करेन. त्याने हा प्रश्न ज्या पद्धतीने विचारला ना मित्रांनो, त्यामुळे ह्या विषयाला 3 वर्ष लागली. 3 वर्ष लागली. बरं इथपर्यंत कथा सगळी मिळाली, चला. पण आकडी कोयतीचा विषय मिळेना. मग परवा अंबिकेश्वर प्रतिष्ठानाचे 5-6 लोक सगळे, आमचे संजय दादा मागाशी नाव घेतले, प्रदीप दादा असतील, आम्ही परवा बुवांना, म्हणजे आमची थोडीशी जुगलबंदी चालूच आहे तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्यांनी एकत्र केलं. आणि टी टॉपला सीएसटीला हॉटेल बघून आम्हाला लाज वाटायला लागली. 100 रुपये कॉफी असेल तिथे. पण तरी पण आम्ही गेलो बुवांना. बुवा जर त्या दिवशी बाहेर होते, बोलत होते. मी म्हटलं आपला गप बस त्याची 12 तारखेला काय तर कार्यक्रम बरोबर उडू आपण. बुवा बाहेर होते, चला असू द्या. पण ते आपलं बोलत होते, म्हणजे त्यांचं त्या दिवशी मला एक विषय समजला प्रदीप दादांच्या आणि संजय दादांच्या माध्यमातून. नावडे दादा PhD करतायत या विषयाची. आणि तो PhD शब्द इथं बसला फक्त मित्रांनो, इथं असा बसला. मी कार्यक्रमाला गेलो, त्यानंतर कार्यक्रम बघून आलो, झोपेतनं उठलो. दादा जर आज PhD करत असतील तर त्यांच्या आधी सुद्धा बऱ्याच लोकांनी या गोष्टीवर PhD केली असेल. मग त्या लोकांना शोधली मी आणि तेव्हा मला आकडी कोयती मिळाली. आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, ऐका. लांबोरेवांचा प्रश्न, शेतकरी किंवा बळीराजा यांच्या, आता तो ऐकत नाही, त्यांनी सांगितले, माझं उत्तर ऐका. जो मारणार आहे मित्रांनो, विषय तिथंच होता, पण मिळायला कसा तो बघा. विषय तिथंच होता. विशिष्ट लोकपरंपरेनुसार किंवा प्रांतिक हरिवंश पुराण या कथांच्या वाचनात हा संदर्भ ज्याप्रमाणे येतो त्याचा मूळ गाभा खालील प्रमाणे आहे. हा वर किंवा हा आशीर्वाद स्वतः भगवान विष्णू वामन अवताराने बळीराजाला दिला. एकदा मी त्यांना बाजू दिली होती, कृष्णाची बाजू दिली होती. तेव्हा बुवानी मला सांगितलं, बुवा इथून पुढे शोधा. आता विष्णूचा अवतार वामन आणि विष्णूचा अवतार कृष्णच आहे निश्चितपणे. आणि याची बाजू कशी देतोय ते ऐका. फक्त 2 मिनिटं पिन ड्रॉप सायलेन्स, 5 मिनिटं फक्त मला द्या. मी प्रश्नपद गाणार नाही, हे फक्त निवांत तुम्ही ऐकावं अशी माझी सगळ्यांची इच्छा आहे. ही प्रत मी आज मंडळाला, माझ्या मुंबई मंडळाला त्यांनी फक्त मान्य करावं. 99.99% विषय आहे आणि तो फक्त 1% तुम्ही मान्य करायचा आहे, एवढी विनंती. नाही बुवा दुसऱ्या बारीत होणार नाही, मला दुसरी बारी नाही करून दिली तर झालं. ह्या विषयात अजिबात नाही, मी प्रश्नपद गाळत नाही, या विषयात होणार नाही. ऐका, हे पूर्ण तुम्हाला ऐकावं लागेल, ऐका. जेव्हा भगवान, ही कथा तुम्हाला मी सांगितलेली आहे, मुख्य गाभा फक्त मी सांगतो तुम्हाला. धनगरी ओव्या, या धनगरी ओव्या जेव्हा मी बुवा त्याच्या ॲस्ट्रोशी टाकायला याच्यावर ऐका, म्हणून ज्या मिळाल्यात मला ते सांगतोय. धनगरी ओव्या मला मिळाला, लोकगीतातल्या नोंदी, महाराष्ट्रातील धनगरी ओव्या, विशेषतः विठ्ठल बिरोबाच्या ओव्या या मला मिळाल्या. शेतकरी लोकगीताचे संकलन करणारा शोधनिबंधामध्ये बळीराजाचे उल्लेख खूप विस्ताराने येतात. अरिष्ट निवारणाचे रूपक या ओव्यांमध्ये बळीराजाला जमिनीचा रक्षक मानले गेले. शोधनिबंधातील नोंदीनुसार ग्रामीण संस्कृतीत, ऐका हे एवढं फक्त विषय आहे का, 2च मिनिटांचा. कमरेच्या आकडीने हातातील कोयती ही केवळ अवजार नसून हा अभेद्य कवच मानले गेले असे वर्णन मिळते. जोपर्यंत बळीराजा वंशाकडे, शेतकऱ्याकडे कष्टाची साधने सुरक्षित आहेत तोपर्यंत त्याच्या शेतावर आणि कुटुंबावर, निसर्गावर किंवा दुष्ट शक्तींचे अरिष्ट किंवा संकट येणार नाही. या कारणाने साधनात विष्णूच्या सुदर्शन आणि अंकुश शक्तीचा अंश आहे. म्हणजे आकडीचं जे म्हणतात ना, ते ज्याचा आकार वक्र असतो, आकडी कशी असते तुम्हाला माहिती आहे, थोडीशी वाकडी आकार, त्याच्यामध्ये सुदर्शन आणि अंकुश शक्तीचा, विष्णूच्या अंकुश शक्तीचा अंश आहे.
ती संकटांना अरिष्टांना रोखून धरते. कोयती किंवा विळा, विळा पण म्हणतात काही ठिकाणी, कोयती म्हणतात, कोयता पण सुद्धा म्हणतात, कोयाती पण म्हणतात. सुदर्शन चक्रामध्ये कापण्याचे कृषी रूप मानले गेलेले आहे. आणि ह्या ओव्याला सापडल्या कुठे, त्याचा पुरावा तुम्हाला पाहिजे. तो निश्चितपणे त्याचे लेखक आहेत महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्र शासनातल्या शासनाच्या कुठल्याही लायब्ररीमध्ये तुम्ही गेलात मित्रांनो, या धनगरी ओव्या तुम्हाला मिळतील. त्याचा उल्लेख मी निश्चितपणे त्या ते जे लेखक आहेत त्यांचा उल्लेख करतो. तुम्ही पुण्यात जावा, तुम्ही नागपुरात जावा, नाशिकमध्ये जावा, तुम्हाला एक ना 10 पुस्तकं देईल. ते ओव्या कशा आहेत ते थोडंसं एकदा ऐकवतो. अनिष्ट निवारण्याचा संदर्भात संबंध एक ओव्यांमधील शस्त्र आणि देवाचे नाते. ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या ओव्यांमध्ये केवळ वरदानाचा उल्लेख नाही तर देवांच्या सुदर्शन चक्राचे आणि बळीराजाच्या कोयतीचे नाते जोडलेले आहे. धनगरी ढोल आणि कैताळाच्या म्हणजे झांज तालावर रात्रीच्या वेळी जेव्हा हे कथेचे ओवे गायले जातात तेव्हा त्यातील काही ओळी अशा येतात. विष्णूचं चक्र तेच बळीची कोयाती, भुईचा पाठीराखा झाला हरी, कमरेला खोचली हिची ढार, अन संकट पळालं दूरच्या दूर. लोकसमजुतीनुसार आणि हरिवंश पुराणानुसार जेव्हा वामनाने बळीराजाला सुतल लोकाचा राजा बनवला तेव्हाची ही कथा. आणि स्वतः द्वारपाल बनले नारायण, स्वतः द्वारपाल बनलेली ही कथा अनेक ग्रंथात तुम्हाला मिळेल. त्या धनगरी ओव्या आणखी तुम्हाला ऐकवतो. पयल नमन बळीराजाला, ज्यानं भुईला हिरवीगार केली ग बाई, वामन धाडला पाताळी तरी भक्ती त्याची सुटली नाही. कमरेला बांधली आकडी कोयाती, हातामध्ये देवाची काठी पण आहे त्याच्यामध्ये, तुम्ही टाकली नाही त्याच्यात, आकडीने कोयतीच टाकले, काठी पण असते शेतकऱ्याच्या हातात, ती आली त्याच्यामध्ये आहे का, आवर्जून सांगतोय. धानावडे दादा बसलेत म्हणून. कमरेला बांधली आकडी कोयाती, हातामध्ये काठी देवरायाची, दारी उभा नारायण गदा घेऊन राखण करतो माझ्या बळीराजाची. जोवर हाय ही कोयाती कमरेला तोवर अरिष्ट कशाचे गड्या, बळीचे राज्य हाय भुईवर, देव हाय आता पाठीशी खंबीर. ह्या ओव्या मला मिळाल्या आणि ह्याचं निश्चितपणे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये या सगळ्या ओव्या जशा तशा आहेत. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.